आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी आता मिळालेली नाहीये। नवी मुंबईच्या खारघरमध्येच आंदोलन करण्याची सूचना आझाद मैदान पोलिसांनी मराठा समाजाला दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे। विक्रांत, आझाद मैदानासंदर्भातील परवानगी अद्यापही मिळालेली नाही। अवघा एक दिवस शिल्लक आहे। मराठ्यांची ही पायी दिंडी उद्या मुंबईमध्ये धडकणार आहे, मात्र आझाद मैदानाची परवानगी अद्यापही मिळालेली नाही। काय अधिकचा तपशील आहे, काय अधिकची माहिती आहे आणि लोणावळ्यामध्ये जे जमलेले मराठा बांधव आहेत त्यांच्याशी तू बोलू शकतोस का? त्यांना काय वाटतं या संदर्भात? नक्कीच प्रथमेश, खरं तर एक दिवस उरलाय असंच म्हणावं लागेल, कारण उद्या मनोज जरांगे पाटील यांची जी पायी दिंडी आहे ती आझाद मैदानावर मुंबईमध्ये धडकणं अपेक्षित आहे। खरं तर वेळ थोडीशी पुढे गेलेली आहे, कारण आतापर्यंत ही दिंडी जी आहे ती नवी मुंबईपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र ही दिंडी अद्यापही लोणावळ्यामध्ये असं असलं तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईत जाण्यावर, आझाद मैदानावर उपोषण करण्यावर अद्याप तरी ठाम आहेत। आणि त्यातच आझाद मैदान पोलिसांकडून एक पत्र जारी करण्यात आलंय, ज्यामध्ये त्यांनी खेळाचं जे मैदान आहे आझाद मैदानातील ते देता येणार नाही असं म्हटलंय। तर जे आंदोलनाचं मैदान आहे त्याची कॅपॅसिटी इतकी नाहीये, क्षमता इतकी नाहीये की इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलकांना ते सामावून घेऊ शकेल असं म्हटलंय। आणि पर्यायी जे मैदान आहे ते नवी मुंबईतील खारघरमध्ये सुचवलेलं आहे। आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया, जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। आझाद मैदान पोलिसांकडून एक पत्र आले, त्यात त्यांनी असं म्हटलंय की आझाद मैदानाची क्षमता तितकी नाहीये की इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलकांना सामावून घेतलं जाईल। त्यांनी परवानगी नाकारलेली नाहीये, मात्र अद्यापपर्यंत परवानगी दिलेलीही नाहीये। आणि खारघरमधलं म्हणजे नवी मुंबईतलं एक मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत तुम्ही जाऊ नये अशा प्रकारचं मैदान सुचवलेलं आहे। काय प्रतिक्रिया? खऱ्या अर्थानं सरकारला ही भीती वाटते की मराठे जर आझाद मैदानावर आले तर आपली आर्थिक राजधानी मुंबई आणि सर्व आर्थिक यंत्रणा या मुंबईच्या बंद होतील। मग ती रेल्वे असू, एअरपोर्ट्स असू किंवा तुमचे शेअर बाजार असू, मार्केट असू, सर्वच मार्केट असू, ही त्यांना भीती आहे। आणि सरकारची नक्कीच पायाखालची धूळ सरकलेली आहे आणि त्यामुळे ते आपल्याला मुंबईला न पाठवता ते आपल्याला अर्धवट अडवण्याचा प्रयत्न करतात आहे। पण आजच्या भाषणावरनं किंवा आजच्या मनोजदादांच्या लोणावळा येथील सभेवरनं आम्हाला एवढं निश्चित कळलंय की आरक्षण मिळो किंवा न मिळो मराठे हे मुंबईत धडकणार म्हणजे धडकणार। मुंबईतील जे आंदोलक आहेत त्यांची प्रतिक्रिया आत्ताच मिळाली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आझाद मैदानाचंच उपोषण होणार, आम्ही आता स्टेज बांधायला सुरुवात केलेली आहे। मावळ तालुक्यातले आंदोलक, मराठा आंदोलक म्हणून तुमची भूमिका? मावळ तालुक्यातील आमची मराठा आंदोलक म्हणून भूमिका ही आहे, आम्हाला आमचे मराठा योद्धा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील जे काही सांगतील ती दिशा आणि त्याच दिशेने आम्ही निघणार। मग ते मुंबई असो, वाशी असो, पनवेल असो, आझाद मैदान असो, शिवाजी पार्क असो, BKC असो किंवा कोणतेही मैदान असो, मराठी त्या ठिकाणी मावळ तालुक्यातले मोठ्या ताकदीने, कारण मुंबई म्हटलं आणि मुंबईचा वरचा भाग म्हटलं तर लोणावळा, त्यामुळे मोठ्या ताकदीने मावळ तालुक्यातनं लोणावळ्यामधनं मराठे हे मुंबईला धडकणार म्हणजे धडकणार। परवानगी मिळालेली नसेल आणि तरीही मनोज जरांगे पाटील म्हणाले आझाद मैदानात मराठा बांधवांची ही भावना समजलेली आहे। मनोज जरांगे पाटील जो इशारा देतील, जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही आगेकूच करू, अशी भावना आता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे।